अखंड लढा व श्रमिकांच्या त्यागातून उभी राहिलेली 30,000 असंघटित कामगारांची वसाहत रेनगर आज जगात पथदर्शी ठरत आहे। या क्रांतिकारी नगरीत महाराष्ट्राला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झालेल्या लढाऊ कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण घडवण्यासाठी भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय 3 दिवसीय अभ्यास शिबिर उत्साही वातावरणात सुरू झाले। या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या हस्ते करण्यात आले। प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहीदांना अभिवादन करण्यात आले। प्रजा नाट्य मंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीते सादर केली। सोलापूर जिल्ह्यातील माकपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष आणि जनसंघटना मजबूत ठेवण्याचे अभूतपूर्व कार्य केले असल्याचे गौरवोद्गार माकप पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे यांनी प्रतिनिधी आणि उपस्थितांसमोर बोलताना व्यक्त केले। या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने CITO इतर सर्व जनसंघटनांनी नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करत आणलेला आहे। यासाठी अभिनंदन करावं तेवढं कमीच होईल, कौतुक करावं तेवढं कमीच होईल। आणि म्हणूनच आज या ठिकाणी या अतिशय रम्य वातावरणामध्ये कामगार वर्गाच्या शहरामध्ये आपलं हे सचिवांचं शिबिर त्याची सुरुवात होतीये। कॉम्रेड नरसय्या आडम यांनी ध्वजारोहण केलेलं आहे आणि 2 शब्द बोललेले आहेत। बरंच ऊन झालेलं आहे, अजून काही मला आपल्या सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही, परंतु पुन्हा एकदा अशा तऱ्हेचे प्रकल्प हे करण्याचं धाडस लाल बावट्याने इथे दाखवलं, पूर्णत्वाला आणलं। याच्याबद्दल एक जबरदस्त अशा तऱ्हेचं त्या सर्वांचं आणि विशेषतः सोलापूरच्या सर्व जनतेचं अभिनंदन करून मंचावर केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड बादल सरोज, राज्य सचिव डॉक्टर अजित नवले, राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाबणे, ॲडव्होकेट MH शेख, सुनील बालसरे, शैलेंद्र कांबळे, किरण गहला, जिल्हा सचिव युसुफ मेजर आदी मान्यवर उपस्थित होते। पूर्ण करून आम्ही दाखवणार आहे, त्याकरता ही आमची लढाई आहे। अनेक अडचणी आहेत या देशामध्ये, प्रचंड प्रमाणात। आज माझ्याकडे येऊन महिला रडती, निवडणुकीमध्ये हिंदू कडे गेला, मुस्लिम कडे गेला। ही सोलापुरामध्ये फार मोठं चॅलेंज आम्हाला स्वीकारावं लागणार आहे। केवळ सोलापूरचं नाही, हा महाराष्ट्राचा आहे, देशाचा प्रश्न आहे। म्हणून तुम्हाला सगळ्याला अभिवादन करत असताना आपण लढूया। एक ना एक दिवस लाल किल्ल्यावर लाल झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही।